नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते। या दिवशी शुभ कार्य केली जातात। हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला येते। यावेळी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया येत आहे। त्याची वेळ, शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण आपण जाणून घेऊया। तर अक्षय तृतीयेचे महत्त्व। अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते, तसेच संपत्तीत वाढ होते। आता पाहूया अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे। तर पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो। यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो। दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती। तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णेचाही जन्म याच दिवशी झाला होता। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांनी महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेरांना सांगितले होते। या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असे सांगितले जाते। महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले। या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे। असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे। नर नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशीच अवतरले असे मानले जाते, म्हणूनच ते शुभ मानले गेले आहे। महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते। अक्षय पात्र कधीच रिकामे नसते, ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे। अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा, यासाठी अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते। तर आता पाहूया दारिद्र्य दूर करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठला एक मंत्र आपण जप केला पाहिजे। तर भविष्य पुराणानुसार अक्षय तृतीयेला केले जाणारे कर्म अक्षय होऊन जातात। या दिवशी जप, तप, दान, पुण्य इतर कर्मांचे फळ अक्षय आणि अनंत असतात। सुखप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करता येईल। लक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्राला अक्षतांच्या ढिगावर स्थापित करून उत्तराभिमुख होऊन कमळगट्ट्याची माळ, आसन आणि खिरीचे नैवेद्य व गुलाबाचे अत्तर, कमळ किंवा गुलाबाच्या फुलाने पूजन करून खालील मंत्राचा यथाशक्ती जप करावा। नंतर यंत्र सोडून इतर सर्व सामुग्रीची पोटली तयार करून ती आपल्या पेटीत किंवा आपल्या तिजोरीत ठेवावी। तर मंत्र असा आहे, ओम श्री श्रीयै नमः। मंत्र परत ऐका। मंत्र असा आहे, ओम श्री श्रीयै नमः। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।